त्यांनी भव्य शोभायात्रा काढली आहे। गंगा पटांगणावरून सजवलेल्या गाडीतून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आता निघालेले आहेत। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। नाशिक लोकसभेसाठी महंत शांतिगिरी महाराज आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। गंगा पटांगणावरून त्यांनी भव्य शोभायात्रा काढलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांच्याकडून। अजय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? गंगा पटांगणावरून भव्य शोभायात्रा करत आता शांतिगिरी महाराज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आता काही वेळा नंतर इथून जे काही ते भक्त परिवार जो आहे बाबाजींचा, हा संपूर्ण शोभायात्रेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे। तत्पूर्वी इथे एक छोटीशी बाबाजींनी सर्वांना मार्गदर्शन केलेलं होतं। त्यांचे जे काही राजकीय शिष्टमंडळ होतं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानंतर प्रत्येकाला सूचना देण्यात आल्या आहे की आपल्याला कशा पद्धतीने जायचं आणि काय घोषणा द्यायच्या, असं संपूर्णपणे त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर उद्या काही वेळानंतर आता गंगा पटांगणावरून जी शोभायात्रा आहे ही इथून मार्गस्थ होणार आहे पुढे आणि शहरातील विविध भागातून ती जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर महंत शांतिगिरी महाराज आज शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल करतील। पापाची वाटी काही व्हायची नाही, आपल्याला पुण्याचा बॅलन्स वाढवायचा आहे। आता आपल्याला